हॅलो नमस्कार. शरद फुलकर ओरिजिनल एज्युकेशन या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण महत्त्वाच्या 3 ते 4 जाहिराती पाहणार आहोत आणि मधामध्ये येणाऱ्या काही छोट्याशा न्यूज आहेत त्याविषयी आपण पटापट आपल्या संकल्पना स्पष्ट करणार आहोत. ओके, तर आपण आता पटापट या येणाऱ्या जाहिरातीकडे वळूया. आपण जर या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर कृपया या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. मित्रांमध्ये सुद्धा शेअर करून त्यांना सबस्क्राईब करायला भाग पाडा. पहा, या ठिकाणी आता आपल्याला जाहिरात पाहायची. ही जाहिरात आहे श्री विद्यासागर ज्युनियर कॉलेज, कंढरेवाडी, तालुका खंडार, डिस्ट्रिक्ट नांदेड. ओके, खंडार तालुका आहे, कंधार त्याला म्हटलं तर चालेल, कंधार वाडी होय. कंधार आणि जिल्हा नांदेडमधली जाहिरात आहे. पहिली जाहिरात आहे PGT टीचरची. त्यासाठी फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी, मॅथ्स असे 4 विषयासाठी 4 पदांची जाहिरात आहे. म्हणजे ईच ऑफ 1 पोस्ट. देर आर 4 पोस्ट्स फॉर ईच सब्जेक्ट and the qualification for this post are MSc B.Ed. Now the next post is for PGT teacher, means postgraduate teacher in English. Qualification for this post is MA in English B.Ed and 1 post for this subject, म्हणजे for English. Okay, and number 3 is given for peons. They required 2 peons, means the number of posts are 2 and the qualification of peons must be SSC pass. Rules is given here. The rules are rules and regulation applying for societies. No TADA for interview time, means no TADA will be given for the interview candidates. Okay, the candidates who present before the interview panel. Interview address Sri Vidyasagar Junior College, कंढेरवाडी, तालुका कंधार, डिस्ट्रिक्ट नांदेड. Date 4th August 2024. Time 11 AM to 5 PM. The signature of principal and the cell number is also given here: 74988 84143 77092 67534. Okay, so urgently recruitment Sri Vidyasagar Junior College. Okay, next दुसरी जे जाहिरात आहे हे आहे महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्सेस नाशिकची. ओके, गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज अँड महाराष्ट्र पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च. ओके, MUHS नाशिक. वॉक इन इंटरव्ह्यू ॲडव्हर्टाइज नंबर 4 ऑफ 2024. Okay, applications are invited for filling the post for 4 months duration. Okay, this post is valid for 4 months. Okay, 4 months duration created from university fund on purely temporary basis. Oh, purely temporary contract basis वर आहे. In Government Medical College and Maharashtra Postgraduate Institute of Medical Education and Research Center, MUHS Nasik. Okay, the required professor, associate professor, assistant professor in Department of Anatomy, Physiology, Community Medicine, Biochemistry. Details of posts are available on university website. याबद्दलचे डिटेल्स आहेत, तपशीलवार माहिती तुम्हाला वेबसाईटवर मिळणार आहे. Applicants should apply in prescribed format which shall reach to the GMC and MPGI Dean Office, Civil Hospital Compound near Hospital Training Center Building from 3 August to 10 AM onwards to 10th of August till 5 PM. 3 तारखेपासून म्हणजे 3 ऑगस्टपासून. ओके, म्हणजे आज उद्याच्या 10 वाजतापासून पुढे तर 10 ऑगस्टपर्यंत 5 वाजेपर्यंतचे या ठिकाणी तुमचे जे कागदपत्र या ठिकाणी पोहोचला पाहिजे प्रिस्क्राईब फॉर्मॅटमध्ये. आणि इंटरव्ह्यू विल बी कंडक्टेड ऑन 13th ऑगस्ट. ओके, 13 ऑगस्टला इंटरव्ह्यू आहे 10 वाजता. फॉर मोर डिटेल्स प्लीज विजिट द युनिव्हर्सिटी वेबसाईट. हे तुम्हाला लाल याच्यात करून दिलेली ते हे वेबसाईट आणि ईमेल पण या ठिकाणी तुम्ही करू शकता. ओके, तर हे आहे जाहिरात. नेक्स्ट आहे विद्यार्थ्यांना शाळेत जातीचे दाखले. सातारा जिल्ह्याची ही कृषी विभागाची जाहिरात आहे. ओके, जिल्हा परिषद सेस अंदाजपत्रकनुसार जे काही आहे ते बघा. अनुदानाच्या साहित्याचे नाव त्यांनी सांगितले. ही जाहिरात तुम्ही पटापट या ठिकाणी टाकतोय, मी थोडी मोठी करतोय.
ओके, हे वाचून घ्या आणि तुम्हाला जे काही करायचं आहे त्याचा फायदा घ्या. ओके, ठीक आहे. लाभार्थ्यासाठी योजना अंतर्गत पात्रते निकष काय आहे, लाभार्थी निवड कशा प्रकारे होते, प्रवर्गनिहाय राखीव लक्ष्यांक काय आहे, योजनेच्या लाभार्थी किंवा लाभासाठी अर्ज करण्याची कोणकोणती मुदत आहे. ओके, यासाठी सुद्धा तुम्ही या ठिकाणी माहिती एक्स्ट्रा जाणून घेऊ शकता. कोणाला ट्रॅक्टर पाहिजे का कोणाला कृषी यंत्र पाहिजे. ओके, म्हणजे अनुदान देणार आहे, अनुदानाविषयीची जाहिरात आहे आणि मागणी अर्ज सादर करण्याची पद्धत आहे. कशा पद्धतीने मागणी, ऑफलाईन पद्धतीने करता येतं या ठिकाणी. ओके, बऱ्याच ठिकाणी ऑफलाईन पद्धतीने वीज अर्ज करतो. म्हणजे नियमानुसार अर्ज करून त्यांना हे करावं लागतं. जसं कॅनव्हास HD ताडपत्री पाहिजे कोणाला, ओके, तर कोणाला ट्रिपल रेजिस्टंट स्प्रेअर्स, इंजिन मोटारीसह बॅटरी स्प्रे पंप अशा प्रकारची माहिती दिलेली आहे. या ठिकाणी कृषी विभागाची जाहिरात आहे. तर ज्यांना याचा फायदा घ्यायचा असेल ते घेऊ शकतात. ओके, सुप्रीम कोर्टाची 75 वर्ष झाले, 75 रुपयाचे विशेष नाणे. ठीक आहे. आणि विशेष म्हणजे CTT जुलै 2024चा आता निकाल जाहीर झाला. या निकालामध्ये 3,66,000 उमेदवार पात्र ठरलेत. जे या ठिकाणी अपात्र ठरले असेल त्यांनी या ठिकाणी पटकन तुम्हाला सांगतो TETची प्रिपरेशन करायला सुरुवात करा. ओके, तर हे पेपर दिलेले उमेदवार आणि पात्र उमेदवार. पेपर 6,78,707 लोकांनी दिले होते, 1,07,000 पास झाले. आणि पेपर 2 जो आहे 14,07,000 लोकांनी दिला होता, त्यापैकी 2,49,000 इतके उमेदवार पास झाले. ओके, अशा प्रकारे टोटल 3,66,000 उमेदवार CTT जुलै 2024च्या निकालामध्ये पात्र ठरलेले आहेत. ओके, रयतवारी कालव्यात भूस्खलन ही चंद्रपूरची घटना आहे. चंद्रपूरला कोळशाची, चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोळशाचा खाण असल्यामुळे ती बाई समजा या ठिकाणी अशी उभी होती, खडकन खड्ड्यात गेली आणि आतमध्ये 20 फूट खोल खड्ड्यात पडली. नंतर त्या बाईला मात्र खड्ड्यातून शिडीद्वारे बाहेर काढण्यात आलं, यश मिळालं. ओके, अशा प्रकारची ही बातमी. विवेक कोल्हे वेस्टर्न कोल लिमिटेड आहे. ठीक आहे, आणि तज्ज्ञाची तपासणी करणार आहे म्हणते. आणि हे सामाजिक न्याय विभागाअंतर्गत मागासवर्गीय मुलामुलींसाठी शासकीय वसतिगृहामध्ये सन 2024 ते 25 करिता व्यावसायिक अभ्यासक्रमाची ऑनलाईन प्रवेश परीक्षा सुरू आहे. तर यासाठी ही जाहिरात दिलेली आहे त्यांनी. ओके, म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या वसतिगृहामध्ये कोणाकोणाला प्रवेश पाहिजे त्या संदर्भातली जाहिरात आहे. 24 ते 25 नुसार नागपूर जिल्ह्यातील उपरोक्त मुलामुलींच्या एकूण 25 शासकीय वसतिगृहासाठी संबंधित गृहप्रमुख गृहपाल यांच्याकडून प्राप्त माहितीनुसार यापूर्वी वर्तमानपत्रात प्रसिद्ध केलेल्या प्रवर्गनिहाय जागा रिक्त जागेत गृहप्रमुख गृहपाल यांच्याकडून अंशतः बदल झाल्याने सध्या स्थितीत संबंधित गृहप्रमुख गृहपाल यांच्याकडून प्राप्त माहितीनुसार रिक्त जागा भरण्यात. आता हे जे जागा कोण भरणार, तर गृहपाल आणि गृहप्रमुख जे आहे यांच्या ह्या जागा आहे. ओके, तर गृहपाल व गृहप्रमुख यांनी समजा या ठिकाणी अप्लाय करायला हरकत नाही, अप्लाय करू शकता. बघा, व्यावसायिक दिलेला आहे आणि बिगर व्यावसायिक आहे. ओके, तर अशा प्रकारचे हे त्यांनी अभ्यासक्रम सांगितला आहे. आणि SC मांग, मेथोर, ST, VJNT, SBC, OBC, EBC, अपंग, अनाथ आणि एकूण 621 असे हे जागा दाखवतात. ठीक आहे, तर ह्या ठिकाणी आहे 621 जागेसाठी जाहिरात आहे. आणि दिनांक 31/7/2024 पासून या पोर्टलद्वारे, कोणता हे IT पोर्टल, या पोर्टलद्वारे सन 2024 ते 25 या सत्रातील व्यावसायिक अभ्यासक्रमातील रिक्त जागेकरता ज्या इच्छुक विद्यार्थ्यांना शासकीय वसतिगृहात प्रवेश घ्यायचा आहे अशा गरजू विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज भरता येणार आहे. ठीक आहे, म्हणजे हे जे आहे हे जागा आहे हे जागा विद्यार्थ्यांच्या जागा आहे. आणि विद्यार्थ्यांच्या जागा कोण भरून घेणार आहे, गृहप्रमुख किंवा गृहपाल हे स्वतः त्यांच्या वेबसाईटद्वारे आपापल्या कोणकोणत्या हॉस्टेलमध्ये कोणकोणत्या वसतिगृहामध्ये किती जागा रिक्त आहेत त्याबद्दलचे पोस्ट आहे ते भरून घेणार आहेत. अशा आशयाची ही मुलांचे व मुलींसाठी सुद्धा वसतिगृहाची जाहिरात दिलेली आहे. ओके, हे बघा तुम्ही म्हणाल हे काय, तर हे जाहिरात आहे. ओके, तर अशा प्रकारच्या ह्या जाहिराती होत्या मित्रांनो. हे आता आपण पाहिलेली जाहिरात आहे. ठीक आहे, आणि सेवेत असताना MPhil केले म्हणून पदोन्नती व वेतनवाढ घेतली, सरकार म्हणते परत करा. ओके, आता हे शिकवत असताना जर यांनी MPhil केलं आणि MPhilचं मग ते पदोन्नती म्हणजे प्रमोशन होते आणि वेतनवाढसुद्धा होते, परंतु
सरकारचं म्हणणं काय आहे का ते परत करा. हे परत करता येणार नाही. एकदा दिलेले वेतनवाढ त्यांना परत मागण्याचा अधिकार नाही, असं UGCनं असतानासुद्धा समजावून सांगायला हवं. ओके. हां. SC ST आरक्षणातील वर्गीकरणास मान्यता, याचा राज्यांना अधिकार. 7 न्यायाधीशांच्या घटनापीठाचा महत्त्वपूर्ण निकाल. ओके. आता ही संसदेमध्ये याबद्दल माननीय सुप्रीम कोर्टाने दिलेल्या न्यायाला कशा प्रकारे हँडल केल्या जातील हे आता पाहणे उचित ठरणार आहे. ठीक आहे. अशा प्रकारे 4 मुद्दे यांनी या ठिकाणी सांगितलेले आहेत. हे 4 मुद्दे मुद्दे अनेक असतील, परंतु आता सुप्रीम कोर्टाने हे महत्त्वाचा निर्णय दिला. तो निर्णयाचं तंतोतंत पालन करणे आपल्याला अनिवार्य आहे. ठीक आहे. आणि सर्व गोष्टी मात्र आता राज्यावर सोपवून दिल्या. आदिवासी क्षेत्रातील नोकर भरती थांबवल्याने पात्रताधारक उमेदवारांची बेमुदत उपोषण सुरू आहेत.